राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात मोठी सुधारणा करत राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार ही नवी संकल्पना लागू केली आहे। त्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई आणि नागपूर एपीएमसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला असून दोन्ही बाजार समित्यांचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले। या निर्णयामुळे एपीएमसीच्या प्रशासन आणि व्यापार व्यवस्थेत मोठे बदल होणार असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार घोषित झाल्यानंतर मुंबई आणि नागपूर एपीएमसीचा कारभार आता पूर्णपणे नव्या पद्धतीने चालणार आहे। राज्य सरकारने विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून शासन नियुक्त समितीकडे सूत्रे दिली आहेत। या समितीचे अध्यक्ष थेट पणन मंत्री तर उपाध्यक्ष राज्यमंत्री असतील। कृषी आयुक्त, पणन संचालक आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समितीत समावेश असेल। समितीचे 4 ते 6 शेतकरी प्रतिनिधी, 3 व्यापारी प्रतिनिधी आणि वित्त व्यवस्थापन किंवा आयात निर्यात क्षेत्रातील एका तज्ञ सदस्याला स्थान देण्यात येणार आहे। दैनंदिन कामकाजासाठी स्वतंत्र कार्यकारी समिती कार्यरत राहणार असून सचिव पद संयुक्त निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असेल। तसेच राज्यभर एकाच ट्रेडिंग लायसन्सवर व्यापार करता येणार असून आंतरराज्य व्यापारालाही मोठी चालना मिळणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराची नवी रचना। एकूण सदस्य 14 ते 16 सदस्य असणार आहेत। त्यात अध्यक्ष 1 पणन मंत्री, उपाध्यक्ष 1 राज्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी 3, शेतकरी प्रतिनिधी 4 ते 6, व्यापारी प्रतिनिधी 3, तज्ञ सदस्य 1। राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार दर्जामुळे एपीएमसीच्या कारभारात प्रशासकीय नियंत्रण वाढणार असून बाजार व्यवस्थापनात मंत्री, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी, व्यापारी आणि तज्ञांची थेट भूमिका राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज।